अरे आम्हाला वाटलंच होतं वहिनी प्रसाद भाऊला हळदीच्या वेळेस डान्सचं सरप्राईज देतील आणि तसंच झालं. तर राम राम मित्रांनो, मी आदित्य आणि आजचा व्लॉगचा विषय म्हणलं तर आज होती आपल्या प्रसाद भाऊची हळद आणि भाऊच्या हळदीला जायचं होतं आम्हाला राहत्याला. त्यात आम्हाला जाताना सर्व गाड्यांचा एक ड्रोन शूट घ्यायचा होता आणि हा शूट घ्यायला आम्हाला भरपूर प्रॉब्लेम येत होता, कारण आम्हाला 2 गाड्यांच्या मधून आपल्या नवरदेवाची गाडी काढायची होती. पण 2-3 वेळेस शूट घेतल्यानंतर 4थ्या वेळेस शूट बरोबर आला आणि त्यानंतर आम्ही निघालो राहत्याला. आता राहत्याला जायचं म्हणल्यावर तुम्हाला माहितीच असेल की आपला नगर मनमाड रोड कसा आहे. पण आपल्या भाऊला वहिनीला भेटायची घाईच एवढी झाली की त्याला विचारलं रोड कसा आहे, तर तो काय म्हणतोय पा. पहिले ह्याच्यापेक्षा खराब होता. जाताना भाऊच्या मित्राची इथं चहा घेतला आणि त्यानंतर आलो आम्ही हळदीच्या ठिकाणी लॉनला. इथं आल्यावर आधी भाऊचं स्वागत झालं, त्यानंतर कपडे चेंज केले आणि मग झाली भाऊच्या हळदीला सुरुवात. आता इथं विषय असा झालता की हळदीला लावला होता बेंजो आणि त्यात आम्ही नगरकर. आम्हाला लागलेली डीजेवर नाचायची सवय, पण इथं बेंजोवर कुठं आमची वाईब मॅच होती. नंतरून तर मग बेंजोवर डीजेचे गाणे लावले, मग काही विषयच नाही. त्यात आम्ही इकडे नवरदेवाला हळद लावायची चालू होती, ते नाचायला आलतो. मग आपला प्रसन्न भाऊ घेऊन आला आपल्या नवरदेवाला. त्यात आमचा नवरदेव तर एवढा हौशी की काय सांगू तुम्हाला, आता तुम्हीच बघा. भाऊचं लग्न आहे म्हणल्यावर सगळ्यांनीच फुल एन्जॉय केलं. हळद लागल्यानंतर होता डान्स आणि आम्हाला वाटलंच होतं प्रसाद भाऊला वहिनी सरप्राईज देताना आणि तसंच झालं. स्टेजवर गेल्यावर वहिनी तर झाल्या नाचायला सुरू, पण आमच्या प्रसाद भाऊला काय करू तेच सुचना. आता वहिनी नाचतायत म्हणल्यावर आमचा भाऊ काय शांत बसतोय होय. सगळ्यांनी डान्स एकदम मस्त केला, पण उशीर झाल्यामुळे आमच्या ग्रुप मधले काही पार्टिसिपेटर गेले होते झोपून, त्यामुळे आमचा डान्स कॅन्सल झाला. आधीच तुम्हाला म्हणालो होतं की आमचा भाऊ किती हौशी आहे. रात्रीचे 2 वाजले तरी भाऊचा फोटोशूट चालूच होता. फोटोशूट मुळे आम्हाला रात्रीचे झोपायला वाजले 3. तर आजचा व्लॉग इथंच एंड करतो आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर तेवढा लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका.